हॅलो मित्रांनो, मागच्या वर्षी मोजून माझ्या रेकॉर्डमधले 12 लोक मुरबाडमध्ये एक्सपायर झालेले आहेत साप चावून, आणि यावर्षी 3 लोक झालेले आहेत। खूप प्रयत्नाने आम्ही हा आकडा कमी करण्याचा प्रयत्न करतोय। जीव जाण्यामागे फक्त दवाखानेच कारणीभूत नाही आहेत, तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये लोक एकमेकांना खूप घाबरवतात। लोक हार्ट अटॅकने जास्त मरतात। त्यानंतर साप चावल्यानंतर गावठी औषधाचा प्रकार हा पण खूप वापरला जातो आपल्याकडे। आणखी त्याच्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर पण कुठे जायचं, कसं जायचं, काय करायचं हे पण लोकांना माहिती नसतंय। या बऱ्याच गोष्टींमुळे लोकांचे जीव जात आहेत। आणि त्याच्यानंतर जर का आपल्या गावामध्ये रोड नसतील, लाईट नसेल, पाणी नसेल, तर या गोष्टींच्या आपण मागण्या करत नाही आहेत। तर मुरबाड तालुक्यासाठी सर्पदंशानंतर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची मागणी कोण करेल असं मला वाटत नाही आहे। तालुक्यामध्ये एकही कार्डिओ ॲम्ब्युलन्स नाही आहे, आणि याच्यासाठी आमचे मित्र कित्येक वर्ष झाले अप्लाय करतायत। आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय। आपल्याकडे कार्डिओ ॲम्ब्युलन्स नाही आहे। त्याच्यानंतर कार्डिओ ॲम्ब्युलन्समध्ये जर का व्हेंटिलेटर आला तर व्हेंटिलेटरसाठी आपल्याकडे डॉक्टर पण अवेलेबल नाही आहेत। खूप गोष्टी नाही आहेत। मग फक्त बोलून काय होणार नाही आहे, आपल्याला रितसर त्याच्यासाठी कामं करावी लागतील। जर का आपल्याला कामं करता नसतील तर निदान आम्हाला मदत तरी करण्याचा प्रयत्न करा। आणि दवाखान्यामध्ये काही नाही असं नाही आहे, पूर्ण इलाज आहेत। एक व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवतो, पण सरकारी दवाखान्यामध्ये सगळे इलाज आहेत। आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचे आकडे आमच्याकडे असे आहेत की 137 लोकांना बाईट केस झाली होती, आणि त्यामधले 3 एक्सपायर झालेले आहेत। म्हणजे 134 लोक व्यवस्थित आहेत। तर घाबरू नका, दवाखाना करा, सगळं मिळेल। धन्यवाद।